स्वामी सेवा करत असताना होणारा त्रास. तर ह्या त्रासामध्ये बरेच प्रकार असतात. त्यांच्यामध्ये सेवा करू वाटत नाही. जेवढी सेवा वाढवली तेवढ्या अडचणी डबल वाढतात. मी स्वामी सेवेला लागली आणि माझ्या अडचणी वाढल्या. तर मी महाराजांचे पारायण करते आणि तरी माझ्या अडचणी वाढल्या. तर असं का? किंवा मी बरेच वर्षापासून स्वामी सेवा करते तरी माझ्या अडचणी वाढतात आणि माझे प्रश्न काही सुटतच नाही. तर थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे जेवढी स्वामी सेवा जास्त तेवढा जास्त त्रास. तर असे प्रॉब्लेम जर तुमच्या आयुष्यात असतील किंवा तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सर्वप्रथम हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं आणि बरेच स्वामी भक्त असे आहेत का आम्ही खूप सेवा करतो तरी आमच्या अडचणी वाढतात, पण आम्हाला विश्वास आहे का यातून महाराज नक्की मार्ग काढतील. तर असा विश्वास तुम्हाला असतो तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण आपले कर्म घेऊन येत असतो. काही ना काही प्रत्येकाचे कर्म आहेत. ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. ऋण हे भूत ऋण, मनुष्य ऋण, देव ऋण, ऋषी ऋण. तर हे या ऋणांची परतफेड करण्यासाठी आपला जन्म झालेला असतो आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपल्या आयुष्यात महाराज आहे तर आपल्याला घाबरायचं काम नाही. आणि तरी पण जेवढी स्वामी सेवा जास्त वाढते तेवढा त्रास आणि अडचणी का वाढतात. तर सगळ्यात आधी आपण जेव्हा एखादा वाईट काम किंवा एखाद्या सर्व सोडून चांगल्या कामात येतो, सेवेत येतो, तेव्हा त्याला थोडाफार त्रास हा नक्कीच होतो. म्हणजेच काय तर कुठे काय बोलावं, काय खावं, काय खाऊ नये, कुठे कसं वागावं, तेव्हा या सर्व वाईट गोष्टी सोडून आपण एक चांगली सवय आपल्या स्वतःला लावत असतो तेव्हा सुरुवातीला थोडाफार त्रास होतो. जर आपण उशिरा उठत असलो आणि जर आपण दररोज 5 वाजेला उठण्याची सवय लावली किंवा मी ह्या क्लासमध्ये शिकत आहे आणि सकाळी लवकर उठून मी अभ्यासाला सुरुवात करणार आहे, माझं 10वीचं वर्ष आहे आणि 3 वाजेला उठणार, तर 1 ते 2 दिवस आपल्याला त्रास नक्कीच होणार आहे. पण तुम्ही जेव्हा तुम्ही 2 ते 3 महिने कंटिन्यू ही सवय लावता 3 वाजेला उठण्याची तेव्हा तुमचा त्रास तो हळूहळू कमी होतो. त्याच प्रकारे हे असं असतं. वाईट गोष्टीच्या आपण लवकर आहारी जातो. आपण वाईट गोष्टी लवकर शिकतो पण ती विसरायला किंवा तिला सोडायला आपल्याला जास्त त्रास होतो. कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे. सगळ्यात आधी आपण जेवढी स्वामी सेवा वाढवू तेवढा आपल्याला त्रास होणार. जेव्हा अक्कलकोटमध्ये महाराज होते तेव्हा त्यांनी चोळाप्पाची महाराजांनी प्रचंड परीक्षा बघितलेली आहे, खूप जास्त परीक्षा बघितलेली आहे. तर हा सुद्धा एक खेळ होता, ती एक लीला होती. कधी कधी असं व्हायचं का महाराज चोळाप्पाला घराबाहेर काढून द्यायचे आणि ते घरात बसून जोरजोरात हसायचे. किंवा चोळाप्पाची बायको आणि ते स्वयंपाक करत असतील तेव्हा तर ते चुलीत कुंकर मारायचे किंवा चुलीत पाणी टाकायचे, कधी कधी स्वयंपाकघरात काही टाकायचे. तर ही सर्व त्यांच्या लीला होत्या. जेव्हा ते काही काम करत होते तेव्हा ते काही चांगलं होतं ना. ते चोळाप्पा महाराजांच्या आयुष्यातील दरिद्री नकारात्मकता आहे, जी काही वाईट घडणार होतं ते त्यातून मार्ग काढत होते. खरं तर ती लीला होती. आपण जेव्हा बखरा ऐकतो, वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं का महाराजांनी किती त्रास दिला असेल. खरं तर तो त्रास नव्हता. तर त्यांच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी, दुःख, त्रास किंवा जे काही संकट त्यांच्यावर येणार होते महाराज त्यातून मार्ग काढत आणि त्यांना बाहेर काढत. तर आपलं सुद्धा आयुष्य अगदी त्याच पद्धतीने चाललं आहे. जेवढी जास्त स्वामी सेवा तेवढा जास्त त्रास आणि होतोच. त्यांची सुद्धा काही कारणं आहेत. तर आपल्या आयुष्यातील काही षडरूपे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह हे बाहेर पडतात आणि ते तुम्हाला चांगलं काम करू देणार नाही, तुम्हाला ते नामस्मरण करू देणार नाही, तुम्हाला ते पारायण करू देणार नाही, तुम्हाला ते कुठले व्रत वैकल्य करू देणार नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही हे पारायण करतात तेव्हा बाहेरचे विचार येतात, त्रास होतो. तर हे जे षडरूपे आहेत ना ते तुम्हाला सेवा करू देणार नाही. आपलं मन इतकं चंचल आहे, क्षणात सर्व जगभरात फिरून येतं. आपण जर अशा वेळेस आपल्या मनाशी गप्पा मारायच्या नाही. कारण आपलं काम एकच आहे का महाराजांची सेवा करणं. भलेही तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत आहात किंवा कुठलीही सेवा करत आहात, कारण ज्यांना अडचणी आहेत त्यांनी संकल्पयुक्त सेवा सुरू असतील तर अडचणी
अडचण आली किंवा काही त्रास झाला तर अजून जास्त सेवा वाढवायची, अजून अडचण आली तर अजून जास्त सेवा वाढवायची, जेवढा जास्त अडचण येतील तेवढी जास्त सेवा वाढवायची, जेणेकरून कारण तुम्ही जर सेवा वाढवल्या तर निश्चितच अडचणी कमी होतील. तर एखाद्या वेळी असं होतं का माझी एखादी मैत्रीण आहे ती कधीच देवाला मानत नाही, किंवा आपल्या आयुष्यात बरेच अशी उदाहरणं आहेत का माझी एखादी मैत्रीण आहे ती कधीच देवाला मानत नाही, देवाचं काहीच करत नाही, तरी तिचं आयुष्य खूप छान आहे, सुंदर सुरू आहे, ती खूप मजा मस्ती करते आहे, आनंदाने जगते आहे, आणि मी एवढं देवाचं करते, मी देव करते, सर्व सेवा करते, तरी माझं वाईट का होत आहे? तर हे तिचे कर्म आधी मागच्या जन्मात चांगले असतील म्हणून तिला आज सुख आहे. काही लोकांना असं असतं का मागच्या जन्मात खूप चांगले कर्म केलेले आहे आणि ते सेवेचा खूप जास्त बँक बॅलन्स या जन्मात घेऊन आलेले असतात, आणि या जन्मात आपण चांगले आहोत, पण मागच्या जन्मात काय झालं आहे हे मला पण माहिती नाही. जे भागवत संक्षिप्त आपण पठन करत असतो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का मागच्या जन्माचं आपण स्थिर घेऊन येत असतो, आणि मागचा जन्म येणारा जन्म याबद्दल अजून कोणालाच वाटलं की मला वाचायचं आहे तर तुम्ही भागवतगीता वाचू शकता. यामध्ये याबद्दल अजून छान अशी संक्षिप्त माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्या स्वामी भक्तांना महाराजांनी थोडं जरी दिलं तरी चालेल, पण आयुष्यात पावलोपावली आपल्याला महाराज सोबत असणं खूप जास्त महत्वाचं वाटतं. ते आपल्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. तुम्ही स्वामी सेवेकरी बरोबर तुमचे कार्य, तुमचे कर्म, दान धर्म, पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल प्रेम, कोणाबद्दल वाईट निंदा नाही, ह्या सर्व गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. कारण आपण आज जर संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं आणि जर एखाद्याबद्दल निंदा केली, वाईट विचार आला मनात, तर त्याचं काहीही अर्थ नाही, आपल्याला सेवेचं पण मिळणार नाही, त्यापेक्षा आपल्याला दोष लागतील. तर या सर्व गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि जसं जसं आपण स्वामी सेवेत येतो, महाराजांच्या सानिध्यात येतो, तर आपल्या अडचणी का वाढतात? तर महाराजांनी आपलं खूप मोठं अंतर आहे, कारण आपण अजूनही पहिल्याच पायरीवर आहे. आपल्याला महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा लाखो करोडो शेकडो पायऱ्या चढायच्या आहेत, आणि आज अजून तुम्ही किती स्वामी सेवा करा, काहीही करा, तरी आपण महाराजांच्या पहिल्याच पायरीवर असणार आहोत. जसं तशाच अडचणी येतात, तर महाराज अडचणी कोणाला देतात? तर तो त्यांच्या आवडता आहे. तुमच्या जर आयुष्यात अडचणी असतील किंवा आहेत तर तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्ही महाराजांच्या जवळ जाताय म्हणून तुम्हाला अडचणी निर्माण होत आहे. आणि खरं तर या सर्व अडचणी महाराज आपल्याला देत नाही, कारण तो एक परीक्षेचा काळ असतो आपल्याला, आणि आपले कर्म सुद्धा असतात. आणि महाराज बघतात का यांच्या आयुष्यात जर थोडासा त्रास दिला किंवा अडचणी दिल्या तर हा काय करतो, मला सोडून जातो का? आणि महाराज आपल्याला कधीही सोडून जाणार नाही, त्यांचा वरद असतं आपल्यावर असणार आहे. पण थोडा मनाविरुद्ध झालं की देव कोण आणि मी कोण, तुम्ही कोण, आपण असं करतो. तुम्हीच वाईट आहात आणि तुम्हीच काहीतरी चांगलं असं होतं. पण जो कितीही अडचणी आल्या आणि कितीही त्रास दिला, काही झालं तरी प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करत असतो, त्यांचे कर्म चांगले आहे, त्याला महाराज कधीही सोडत नाही. हा त्यांची थोडी परीक्षा बघितली जाते, पण त्यांची वेळ आली ना का त्याला भरभरून देतात, आणि इतकं देतात का घेताना त्यांची ओंजळ सुद्धा कमी पडेल. तर आपल्या नशिबात नाहीये ते सुद्धा आपल्याला महाराज देतात. आता महाराजांना सुद्धा माहिती आहे का माझी पात्रता काय आहे, तर तुम्ही जसजशी सेवा वाढवता तसं तसं तुमचा प्रवास किंवा तुमची परीक्षा थोडी थोडी अवघड मात्र नक्कीच होत जाते. कधी कधी खूप अडचणी येतात, कारण आयुष्यात आपल्याला सुखाचे दिवस हवे असतील तर आपल्याला दुःखाच्या दिवसांमध्ये थोडासा त्रास सहन करावा लागतो, किंवा नाही तर सुरुवातीला सर्व उपभोग घ्यायचा आणि मग देवाकडे जायचं, तर देव सुद्धा त्यावेळी आपल्याला लक्ष ठेवून असतो. म्हणून दुःख जर आयुष्यातून गेलं तर आपल्याला सुखाची किंमत कळते, आणि आधी जर सुख आलं तर दुःख आपल्याला झेपणार नसतं. आज जर सगळ्यांकडे सगळं असतं तर अध्यात्मात कोणी आलं नसतं, म्हणून दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात दिलेलं आहे. कारण आपण जेव्हा दुःखाच्या अडचणीत ऐकतो तेव्हा असं वाटतं महाराज खूप खूप धन्यवाद, मी खूप सुखी आहे की आपण खूप भाग्यवान आहोत, तिच्यासारखा त्रास मला नाहीये ना, तिच्यासारखं दुःख मला नाहीये. म्हणून आयुष्य जगत असताना तिच्याकडे बंगला, गाडी, पैसा, सोनं चांदी या मौल्यवान वस्तूंपेक्षा आपल्याकडे महाराज आहेत, यापेक्षा मोठं सुख कोणतंच नाही. आणि
महाराजांनी खूप काही द्यावं म्हणून सेवा नको करा, तर खूप काही दिलंय म्हणून सेवा करा. हा जो आत्मविश्वास आहे ना तुमचा, कारण हीच परीक्षा आपली परीक्षेची वेळ असते. कारण तुम्ही जर आता हरलात तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. तुमची जिद्द, तुमचं नामस्मरण, महाराजांना सांगा कितीही दुःख द्या तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही आणि तुमचे कर्म चांगले असणं आणि तुमची स्वामी सेवा सातत्याने नामस्मरण, या कलियुगात जर सगळ्यात प्रभावी सेवा जर कोणती असेल तर ती म्हणजे नामस्मरण. तसा भोग वाढतो. भोग कमी करायचा असेल तर जेवढे जास्त पटीने नामस्मरण वाढवा. आपल्याकडे प्रचंड जबाबदाऱ्या आहेत, त्या सर्व आपल्याला काही हवं आहे तर देवासाठी वेळ काढणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि महाराजांचं आपल्याला वरदहस्त असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान सेवेचे डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्याच एका छानशा व्हिडिओसोबत आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जास्तीत जास्त सेवा करा.